तुझ्या प्रेमाच खुळ लागल. सत्या इथं मला एवढं टेन्शन आले. बरं ते टेन्शन मला नाही, तुला बी आलं पाहिजे. तू एवढा रिलॅक्स कसं कायस रे? काय माहित, प्रेमात पडल्यावर होत असेल असं. काय म्हणजे अहो वाघमारे, तुम्ही उगाच काहीतरी प्रश्न विचारू नका. मी गाडी चालवतो ना, मला गाडी चालवू द्या. गाडी चालवणाऱ्या माणसाला कधी काही प्रश्न विचारायचे नसतात, नाहीतर उगाच ऍक्सिडेंट होतोय. त्यामुळे गप बसा आता. याड लागल गोड लागल. हे नाही भेट तर राहू दे, पण सत्याला कळायला पाहिजे ना किती वाजलेत. तरी पण अजून दोघांचा पत्त्या नाही. बघा की चोरून चोरून भेटायला गेले असताना नक्कीच ही येऊ दे की. आता बघते त्यांच्याकडं. फिरायला गेले असणार नाही, गेलेच असणार आहेत बघा. आणि त्या ऍक्सिडेंटल जॉब तुम्ही तेव्हाच त्यांच्या घरी धाडलं असतं का नाही, काही वेळच आली नसती बघा. आणि तुमच्याशी चिडचिड चिडचिड बी झाली नसती. मी काय म्हणते, त्या कौन्सिलर मॅडमला सांगूया का आपण? हा हा, कळवा कळवा. त्या मॅडमला फोन करा, म्हणजे त्या मॅडम घरी येतील आणि पहिल्यांदा त्या दोघांना नाही तुम्हाला झापतील, तुमचं लक्ष कुठं होतं म्हणून. बोलली नट मोगरी. हा, मग घटस्फोटाचा अर्ज पण मागे घेतील. हा, करा करा, त्यांना फोन करा आणि कळवा. ए सवे, कशानपर्यंत शिकू नकस मला. राहू दे. मी कशाला माझ्या पायावर धोंडा मारून घेऊ. थांब, मी सत्यालाच फोन लावून विचारते. बघितलं का जयद्या, ह्यो निर्भेट संघ असणार आहे ना म्हणून माझा फोन उचलणं झालाय. नाही तेव्हा तर मम्मीचा फोन उचलत असते की, पण आता माझा फोन उचल नाही म्हणजे हे नक्कीच निर्भेट संघ आहे बघ. मम्मी अगं कामात असेल तू, आल्यावर बोल की त्याच्याशी. ए असली कसली काम असते तेच की. इथं मम्मीचा फोन उचलत नाही वय. थांब आता त्या निर्भेटलाच फोन लावते. याड लागल याड लागल तुझ्या प्रेमाच. सत्या, मम्मी साहेबांचा फोन आलाय. काय करू? थांबव गाडी, थांबव तू. थांबव गाडी. हो, एक मिनिट. चौकशी. बहुतेक त्यांना संशय आला असणार आपण एकत्र आहोत ते, म्हणूनच केला असेल फोन.